आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नाभिक आणि धोबी समाजाला एसटी मधून आरक्षण द्या, ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त कराल तर रस्त्यावर उतरू, लक्ष्मण हाकेंचा इशारा। राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर, दिशाभूल करण्याची राहुल गांधींची ही पहिली वेळ नाही। मतचोरीबद्दल राहुल गांधी आत्मविश्वासाने ढळढळीत खोटं बोलतात, केशव उपाध्यायांची टीका। ठाकरेंची सेना आजपासून पुण्यात मनसेसोबत बोलणार, वसंत मोरेंची माहिती। तर 100च्या खाली एकही नगरसेवक नको, मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याची भाजपच्या नगरसेवकाची माहिती, वसंत मोरेंचा दावा। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी 14,71,000 मतदारांची भर, तर 4 लाखांहून अधिक मतदारांची नावं बाद केल्याची माहिती। ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातले मतदार वाढले। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करणं बंधनकारक, पुढील 2 महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। एसटी मध्ये 17,450 कंत्राटी चालक आणि सहाय्यक भरती होणार, 8,000 नवीन बसेससाठी भरती करण्यात येणार। 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, टीका लावून आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्या, ही विश्व हिंदू परिषदेचं नागपुरातील गरबा आयोजकांना निवेदन। समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या निवेदनानंतर वडेट्टीवारांची टीका। तर गरब्यामध्ये इतर धर्मियांना न येण्याचं बोलल्यास गैर काय, बन यांचा सवाल। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समिती गठीत, गिरीश महाजन समितीच्या प्रमुखपदी, तर शिवेंद्र राजे भोसले, भुजबळ कोकाटेंसह दादा भुसे, उदय सामंत समितीत।